मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय. मंडळी मी तुम्हाला नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतच असतोय. तर आजही मी असंच आलोय एका ठिकाणी एका वनस्पतीच्या शोधात आणि ती वनस्पती मिळालेली आहे. तर त्या वनस्पतीचे आयुर्वेदिक उपयोग तुम्हाला मी सविस्तर सांगतोच. तर खूपच अशी आयुर्वेदिक आणि रामबाण वनस्पती आहे. तर त्या वनस्पतीचं नाव आहे टेटू. तर टेटू ही आयुर्वेदात खूपच महत्त्वाची आणि खूपच आयुर्वेदिक आहे. तर तिची माहिती चला तर आपण जाणून घेऊयात. तर मंडळी टेटू ही वनस्पती ना जंगलात सहजपणे मिळून जाते. तसं आता दुर्मिळ होत चालली परंतु अजूनही आमच्याकडे जंगलात आहेत. तर मंडळी आमच्या ग्रामीण भागातल्या जी मंडळी आहे, आमची जुने जाणती माणसं आहेत, यांना भरपूर याबद्दल माहिती आहे. आयुर्वेदिक औषधाची माहिती आहे. तर आज मी त्याचबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर प्रथम मी सांगतो, तर याचे औषधी गुणधर्म माहीत असल्यामुळं हे औषधी गुणधर्म कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोटात गेले म्हणजे अनेक विकार बरे होतात. तर जसं टेटू आहे ना, तिखट आहे, कडू आहे आणि शक्तिवर्धक आहे. वात, पित्त, कफ, त्रिदोष याचा नाश करणारी वनस्पती आहे. वांती, खोकला, जुलाब होतात. असे एक ना अनेक आजारावर उपयोग आहेत. परंतु एक मी तुम्हाला बऱ्याचशाची माहिती सांगतोच, परंतु आमचे बांधव आहेत, आमचे ग्रामीण भागातली माणसं आहेत, तर या टेटूच्या सालीचा, पानाचा, जे शेंग असते त्याचा असे भरपूर उपयोग करतात. तर आता मी तुम्हाला प्रथम हे सांगतो का आमचे जे ग्रामीण भागातली माणसे पोटात हा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने गेला पाहिजे म्हणजे जे बऱ्याचशा आजारांना दूर ठेवता येईल म्हणून या टेटूला ज्या लांब शेंगा येतात, चापट्या अशा लांब तलवारीसारख्या शेंगा येतात, तर या शेंगाचं बारीक बारीक कापून लोणचं बनवलं जातं आहे. तर लोणचं खूपच असं चवदार होते आणि आरोग्यदायी लोणचं तयार होते. तसंच या शेंगापासून भाजीसुद्धा बनवली जाते. तर बारीक बारीक कापल्यानंतर ना या शेंगाची भाजीसुद्धा होते. भाजी खूपच अशी चवदार होते. थोडी कडू असते परंतु तिचा कडवटपणा घालून ती बनवली तर खूपच अशी आरोग्यदायी फायदेकारक आहे. तर याचा तुम्ही असाही उपयोग करू शकता. तसेच याचे ना औषधी उपयोग म्हणायचे झाले तर ना रक्तातिसार म्हणजे रक्तात आव पडते, रक्तातिसार होतं. तर यामध्ये आपल्या टेटूची साल किंवा मूळ म्हणजे साधारण 4 बोटाच्या मापाचं जर टेटूचे साल काढली आणि ती कुटून सकाळी सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी एक टाईम असं जर तुम्ही नियमित 7 ते 8 दिवस दिलं ना, तर जे आव पडते, जुलाबामधून रक्त पडते, तर यासाठीही टेटू खूपच अशी रामबाण आहे. तसंच बघा, परमा सांगतो आपल्या ग्रामीण भागात परमा म्हणतात, प्रमेय म्हणतात. जे लघवीकरण जळजळ होते, अंगावरून जाते, सफेद पाणी जाते, पांढरं पाणी जातं, यासाठी टेटूची साल जर 4 बोटाच्या मापाची काढली मी सांगितल्याप्रमाणे, सकाळी एक टाईम आणि संध्याकाळी एक टाईम असं नेहमीच 7 ते 8 दिवस दिलं ना, तर प्रमेहासारख्या आजारावर खूपच असं फायदेकारक ही टेटूची साल आहे. तर हा साधा आणि सोपा उपाय आहे. तर अनेक असे विविध उपयोग आहेत. तर मंडळी ग्रामीण भागातली आमची माणसं या वनस्पतीचा आवर्जून वापर करत होते. पूर्वी मंडळींना ग्रामीण भागातली बरीचशी जनता आपली दवाखाने तालुक्याच्या ठिकाणी असायचे. त्यामुळं बरेचसे उपाय आयुर्वेदिक किंवा वनस्पती उपचाराने जास्त करून वापर केला जायचा. तर पूर्वी कसं मग ही लोकं आपले जे प्राथमिक उपचार जे काही आयुर्वेदिक वनस्पतीच्या आधारे काही उपचार करायचे, तर त्यांना मग या नेहमी उपचार करून तो अनुभव आलेला असतो. त्याचा उपाय माहीत होते, त्याचे गुणधर्म माहीत असतात. तर त्यामुळे ना बऱ्याचशा जणांना वनस्पतीचे उपचार आपल्या ग्रामीण भागातल्यांना माहीत होते आणि अजूनही ज्ञात आहेत. तर बघा अजून एक सांगायचं झालं ना, तर बघा आपले खांडूक निघते ना बघा, जखमेचे वर्ण असतात, डाग असतात. तर ह्या खांडकावर आपले टेटूची साल उगाळून जर लावली ना, तर तो वर्ण बरा होण्यास मदत होतो किंवा ते खांडूक बरं होण्यास मदत होते. एवढा त्याच्यात आयुर्वेदिक आणि रामबाण गुणधर्म आहे. तर असे आपल्या पूर्वी आपल्या लोकांना माहीत होतं, ज्ञात होतं. तर बरेच जण खांडूक निघलं का हे टेटूची साल उगाळून त्या ठिकाणी लेप लावायचा. त्यामुळे ते वर्ण किंवा ती जखम बरी होण्यास मदत व्हायचा.
आणि त्यामुळं लवकर बरं व्हायचं. तसंच बघा मूळव्याधीचा त्रास असेल ना, रक्ती मूळव्याध पडते, कोंब आहे, आग होते, तर यासाठी आहे ना टेटूची सालीचं चूर्ण बनवून जर ते गाईच्या तुपात जर ना मिक्स करून घेतलं ना, जर सकाळी सकाळी उपाशीपोटी 1 ते 1.5 चमचा आणि दुपारी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा असं जेवणा अगोदर असं जर नियमित जर घेतलं ना 7 ते 8 दिवस, तर जे शौचातून मूळव्याधीत रक्त पडतं किंवा जी आग होती, जळजळ होती, तर ते थांबून जातं. एवढा आयुर्वेदिक रामबाण आहे. फक्त काय करायचं, समजा तुम्ही 5 चमचे जर टेटूचे सालीचं चूर्ण घेतलं, तर तेवढंच 5 चमचे साखर घ्यायची आणि त्यामध्ये गाईचं तूप मिक्स करायचं आणि सर्व एकजीव होईल अशा पद्धतीने बनवायचं. आणि सांगितल्याप्रमाणे सकाळी 1 चमचा, दुपारी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा असं जर नियमित घेतलं ना, तर तुमचं कसंही रक्त पडणारं शौचाच्या हे पूर्णपणे बरं होऊन जाईल. असं याच्यात चांगले आयुर्वेदिक आणि रामबाण गुणधर्म आहेत. तर हे करायला तुम्हाला हरकत नाही. हा साधा सोपा उपाय आहे. तशीच मंडळींना पूर्वी बघा काम करताना किंवा काही असं अचानक लागायचं, जखम व्हायची, रक्तस्राव व्हायचा, तेव्हा मग आपले लोकं काय करायची, ह्या टेटूचे पानाचं रस काढून किंवा पेस्ट करून तिथे लावायची, किंवा टेटूची साल जरी कुठून बारीक तिथं पेस्ट करून लावली किंवा वाटून बांधली, तर होणारा रक्तस्राव थांबून जायचा आणि ती जखम ना लवकरात लवकर बरी होण्यास मदत व्हायची. असं ते टेटूच्या सालीत गुणधर्म आहेत. तर त्यामुळं पूर्वी रक्तस्राव थांबवण्यासाठी सुद्धा टेटूच्या पानाचा आणि सालीचा वापर केला जायचा. तसं अनेक विविध उपाय आहेत. तर मंडळींना अजून मी ना पुढच्या भागात तुम्हाला आत्ता सध्या शेंगा नाहीत टेटूच्या झाडाला, तर टेटूच्या झाडाच्या शेंगाची भाजी आणि टेटूच्या झाडाचं शेंगाचं लोणचं कसं बनवतात हेही मी तुम्हाला नक्की दाखवेन. कारण टेटूचं लोणचं खाल्लं खूपच आरोग्याला फायदेकारक आहे. किंवा बाजारात कधी कधी आमच्या ग्रामीण भागातल्या महिला टेटूच्या शेंगा विकायला आणतात, तर त्या तुम्ही शेंगा घेऊन त्याचंही लोणचं बनवू शकता, जेणेकरून आरोग्यदायी लोणचं तुम्हाला खायला मिळेल. तर हे बघा, आता हे ग्रामीण भागातले जुन्या लोकांना आमचे माहीत असते. बघा, ह्या झाडाची साल उपयोगासाठी काढलेली दिसते आणि यावरून आपल्याला लक्षात येते की आपले ग्रामीण भागातले लोक आयुर्वेदिक उपयोग या वनस्पतीचा केलेला दिसतोय. कारण या वनस्पतीची बघा साल काढलेली आहे. तर असे पूर्वी सगळे याचा वापर करत होता. आणि बघा ही साल काढली, परत ती साल काढलेल्या ठिकाणी त्या झाडाचं भाग पूर्ववत झालेला आहे. तर असे भरपूर आयुर्वेदिक आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत असतात आणि त्याचा वापर केलेला आहे. आणि याचा मागचा एकच उद्देश का सगळ्यांना माहीत व्हावा हाच उद्देश आहे. परंतु तरीही मी आवर्जून सांगतो की कोणताही आयुर्वेदिक उपचार करताना तुम्ही कोणते तरी वैद्य, डॉक्टर किंवा जे जाणकार आहेत त्यांचा सल्ला घेऊनच उपचार करावा. कारण कोणतीही चुकीचे उपचार करताना आपल्या जीवावर बेतू शकतो. म्हणून कोणत्या तरी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या, मगच उपचार करा. ही एक तुम्हाला कळकळीची आणि नम्र विनंती. मंडळी, तुम्हाला मी आज टेटू या वनस्पतीबद्दल दिलेली आयुर्वेदिक माहिती जर आवडली असेल, तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून आपल्या या वनस्पतीचा मी दिलेल्या माहितीचा त्यांना उपयोग करता येईल. धन्यवाद.